नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं साऊथ रेसिपीच्या चॅनलमध्ये मनापूर्वक स्वागत आहे. आज हे मार्गशीर्षचे गुरुवार चालू आहे, तर आज आहे चौथा गुरुवार असल्यामुळे त्या निमित्ताने मी गुलाबजाम बनवणार आहे. स्पेशल मेनू नैवेद्यासाठी मी काहीतरी दर गुरुवारी मी काही ना काहीतरी नवीन बनवतच असते. सो गेल्या गुरुवारी मी बनवलेला गाजराचा हलवा. या गुरुवारी आता मी लाचचा उद्यापन आहे हे, तर त्यानिमित्ताने मी गुलाबजामुन बनवणार आहे. सो तुमच्यासाठी मी ती रेसिपी शेअर करणार आहे. सर कोणाकोणाला आवडतात गुलाबजामुन नक्की कमेंट करून सांगा. गुलाबजाम बनवण्यासाठी मी एक गीचं हे पॅकेट आहे ते आता आपण हे जे पॅकेटमधलं जे आहे ते मी घेतलेलं आहे. गाईज हे जे पीठ आहे गुलाबजामचं ते मी आता टाकत आहे. अशा प्रकारे हे जे गट्टे आहेत ते पूर्णपणे फोडून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये पाणी दूध दोन्ही पण मिक्स करू शकतो, म्हणजे तुम्ही ॲड करू शकता, पण मी ह्याच्यामध्ये दुधाचा यूज करणार आहे. आणि थोडं थोडं दूध घेऊन असं मळायचं आहे सगळे व्यवस्थितपणे, जेणेकरून गोळे मस्तपैकी येतील, तडा जाणार नाही गोळ्याला. ते दूध घेतलेलं आहे मी, गरम जास्त नाही आहे, एकदम कोमट दूध घ्यायचं आहे. सो गाईस, इथे मी हे जे पीठ आहे गुलाबजामचं मी घेतलेलं आहे आणि तुम्हाला बोलली आहे की दूध जे आहे ते जास्त गरम नाही घ्यायचं आहे. आता असं दूध जे आहे ते हळूहळू थोडं थोडं टाकून मळायचं आहे. पातळ करायचं नाही आहे पीठ, नाहीतर मग गोळे आपले होणार नाहीत. असं हळूहळू थोडं थोडं पीठ घेऊन थोडं थोडं दूध घेऊन मळायचं आहे. जेवढं चांगल्या प्रकारे मळता येईल तेवढं मळायचं आहे, जेणेकरून आपले गोळे खूप सुंदर होतील. गुंड झालेला आहे. आता मी थोडंसं तूप टाकत आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून पूर्णपणे घट्ट होईल तो. सो गाईज, मी इथे थोडं तूप घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे गोळे करणार आहोत. एक छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत. मी छोटे छोटे घेते कारण की नंतर ते फुलतात पाकामध्ये टाकल्यानंतर. मी एवढ्या छोट्या साईजचा गोळा घेतलेला आहे. आता त्याला आपण गोल करूया. सो गाईज, अशा प्रकारे आपले गोळे मळून झालेले आहेत. ऑन केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि मी ही वेलची पूड यूज करणार आहे. पावडर आहे वेलचीची, मी अख्खी वेलचीने आणलेली आहे. सो गाईज, मी इथे आता साखर टाकत आहे. साखरेला उकळा येऊ दे तोपर्यंत आपण जे गोळे मळलेले आहेत, गोळे केलेले आहेत ते आपण तळणार आहोत. गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे, नाहीतर मग आतून कच्चे राहतात. वरती जरी काळपट रंग, काळा रंग किंवा ब्राऊन कलर असला तरी पण ते राहतात. तर आता बघूया आपण तेल आपलं तापलं आहे का. येस, आपला तेल तापलेलं आहे. आता आपण एक 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 टाकणार आहोत. गॅस मंदच ठेवायचा आहे, फास्ट ठेवायचं नाही आहे. ते बघू शकता, मस्त कलर चेंज होत आहे. सो गाईज, अशा प्रकारे आपले मस्तपैकी गुलाबजामुन तळून झालेले आहेत. बघू शकता त्याचा कलर जो आहे तो किती मस्त आलेला आहे. सो आता आपण साखरेच्या पाकात टाकणार आहोत. एक साखरेचं पाक जे आहे ते गार झालेलं नाही आहे.
गार झाल्यानंतर टाकायचं आहे. गाईस आता आपण हे जे आहे ते आपण टाकणार आहोत पाकामध्ये. मुरायला थोडा वेळ लागणार आहे, एक 2 तास मुरायला लागणार आहे पाकामध्ये. स्मेल खूप छान येतं, बघूया अशी टेस्ट आहे आणि स्मेल पण खूप सुंदर येतं. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमची जाऊ.